गणेश चतुर्थीचा मुहूर्त. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्री गणेश चतुर्थी असते. त्यापूर्वी तृतीयेला हरितालिकेचे पूजन केले जाते. भाद्रपद महिना म्हटला की केवळ आणि केवळ आठवतो तो गणेशोत्सव. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला अनन्यसाधारण महत्व आहे. बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, सुखकर्ता, 14 विद्या आणि 64 कला अधिपती असलेल्या गणेशाचे पूजन या महिन्यात केले जाते. महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी घराघरात पार्थिव गणेशाची स्थापना केली जाते. गणपती हा समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोडधोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा समाजाच्या सर्व थरांना सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. श्री गणेश चतुर्थी बुधवार 27 ऑगस्ट 2025. भाद्रपद शुद्ध चतुर्थी प्रारंभ मंगळवार 26 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1:54. भाद्रपद शुद्ध चतुर्थी समाप्ती बुधवार 27 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3:43. राहुकाळ बुधवार 27 ऑगस्ट 2025 रोजी 12 वाजता ते दुपारी 1:30 पर्यंत. भारतीय पंचांगानुसार आपल्याकडे सूर्योदयाची तिथी मांडण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे श्री गणेश चतुर्थी गणपती प्राणप्रतिष्ठा पूजा बुधवार 27 ऑगस्ट 2025 रोजी करावी असे सांगितले जात आहे. 27 ऑगस्ट 2025 पासून गणेशोत्सव सुरू होणार आहे. शनिवार 6 सप्टेंबर 2025 रोजी अनंत चतुर्दशी आहे. या दिवशी गणेशोत्सवाची सांगता होईल. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. यामुळेच देवत्व असलेला गणपती जवळच्याने आपल्यातलाच वाटतो. पार्थिव गणपती पूजनाची प्राचीन परंपरा. प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध चतुर्थी सिद्धिविनायकी चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. तर भाद्रपद महिन्यात येणारी शुद्ध चतुर्थी महासिद्धिविनायकी चतुर्थी मानली जाते. ही चतुर्थी रविवारी किंवा मंगळवारी आल्यास तिचे महात्म्य अधिक असते. याच तिथीला वरद चतुर्थी किंवा शिवा असेही म्हटले जाते. या दिवशी पार्थिव गणेशाची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे. भाद्रपद चतुर्थीला गणपतीची स्थापना करून अनंत चतुर्दशीला विसर्जन केले जाते. गणेश चतुर्थी दिवशी चंद्रदर्शन निषिद्ध मानले गेले आहे. या दिवशी चंद्रदर्शन केल्यास चोरीचाळ येतो. श्रीकृष्णावर या दिवशी घडलेल्या चंद्रदर्शनाने सेमंतक मणी चोरल्याचा आळ आला होता, अशी मान्यता आहे. गणेशाचा जन्म आणि श्री गणेश चतुर्थीची कथा. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेशोत्सव साजरा केला जातो. एका मान्यतेनुसार श्री गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला. महादेव शिवशंकरांनी कैलास पर्वतावर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला याच दिवशी जन्मोत्सव साजरा केला. श्री गणेशाने सिंदूर दैत्यावर विजय मिळवला. तो दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थी हाच होता. त्या प्रित्यर्थ हा उत्सव साजरा करण्यात आला. ही पूर्व परंपरा आजही पाळली जात आहे. चतुर्थी तिथी श्री गणेशाची अत्यंत प्रिय तिथी आहे. चतुर्थी म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती या पलीकडील तुरीया अवस्था होय.
तेच जीविताचे परमाध्य असे मानले जाते. थोरले माधवराव पेशवे यांनी गणेश चतुर्थीचा उत्सव सार्वजनिकरित्या शनिवार वाड्यात सुरू केला. यानंतर लोकमान्य टिळकांनी हा सार्वजनिक उत्सव समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला भव्य स्वरूप दिले. मराठी वर्षात गणपतीचे 3 जन्म मोठ्या उत्साहात साजरे होतात. गणपती हाच सृष्टीचा निर्माणकर्ता असल्याचे मानले जाते. तोच ब्रह्म आहे, विष्णू आहे, रुद्र आहे, इंद्र आहे असे सांगितले जाते. महादेव, शिवशंकर, भगवान विष्णू यांच्याप्रमाणे गणपतीनेही विविध अवतार धारण केल्याच्या कथा पुराणांमध्ये आढळतात. मराठी वर्षात लाडक्या गणपती बाप्पाचे 3 जन्म मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. विविध स्वरूपात गणपतीचे पूजन केले जाते. गणेश विषयक विशेष दिवस वैशाख पौर्णिमेपासून सुरू होतात अशी मान्यता आहे. गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांपैकी 3 जन्मदिवस अत्यंत महत्त्वाचे मानले आहेत. यापैकी एक वैशाख पौर्णिमेला पुष्टीपती विनायक जन्म, भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजे गणेश जयंती. बुधवारी केलेल्या गणपती पूजनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. यंदा 2025 मध्ये श्री गणेश चतुर्थी बुधवारी येत आहे. साधारणपणे मंगळवारी गणपतीचे विशेष पूजन, नामस्मरण करण्याला प्राधान्य दिले जाते. मात्र बुधवारी केलेल्या विशेष गणपती पूजन, भजन, नामस्मरण यालाही अनन्य साधारण महत्त्व आहे. बुधवारी गणपती पूजा झाल्यावर गणपती बाप्पाला आवडणारे जास्वंदाचे एखादे फूल व्हावे, लाडू किंवा मोदक यांचा नैवेद्य दाखवावा. लाडू किंवा मोदक नसतील तर गोडाचा नैवेद्य दाखवावा. गणपती बाप्पाला आवडणाऱ्या वस्तू, गोष्टी अर्पण केल्यास ते भाविकांसाठी शुभ लाभदायक ठरू शकते. तसेच गणपतीचा ओम गणपते हा मंत्र 108 वेळा किंवा जितका शक्य असेल तितक्या वेळा म्हणावा. बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले आहे. या दिवशी 21 दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख, समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात असे सांगितले जाते. धार्मिक पुराणांमध्ये गणपतीला बुद्धीचा देवता मानले गेले आहे. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. दरम्यान वास्तविक पाहता श्री गणेश चतुर्थीचे व्रत श्रावण शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत पार्थिव गणेश पूजा करावी असे व्रत आहे. हे व्रत संपूर्ण महिनाभर करणे शक्य नसल्यास किमान भाद्रपद चतुर्थीला पार्थिव पूजा करावी असे शास्त्र सांगते. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीचे वाहन असलेल्या मूषकाला खिरीचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे.